आज आम्ही बनवतोय कडाकणी. कडाकणी बनवण्यासाठी साहित्य: अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन, थोडंसं अर्धी वाटी गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन, मीठ आणि गूळ चिरून गुळाचं पाणी करून घेऊन त्या पिठामध्ये मीठ टाकून एक जीव पीठ करून त्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकून मळून घ्यायचं पीठ. मळून घेतल्यानंतर मुरून द्यायचं पीठ मुरल्यानंतर अर्ध्या तासानं गोल 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 गोळे करायचे आणि असं लाटायचं कडाकणी. आणि अशी लाटल्यानंतर मग या फिरकीने असे कट करायचे. या फिरकीने असे कट करायचे म्हणजे जास्त ते फुगणार नाही. आणि असे तळून घ्यायचं कडाकणी. आज 8वा दिवस आहे घटाचा, नवरात्रीचा घटाचा 8वा दिवस आहे. आणि आज मोरपंखी कलर आहे, मोरपंखी. आणि असे हे कडाकणे बनवलेले आहेत. ते देवीसाठी हे दागिने बनवलेले आहेत पिठाचे. वेणी, हे गळ्यातलं, हे कानातलं, हे पान सुपारी, हे खाऊचं पान, हे सुपारी, हे पैंजण, हे फणी, हे जोडवे, हे देवीसाठी अलंकार बनवलेले आहेत. हे पण आपण तळून घेऊयात. आणि ही कडाकणी बनवलेली आहेत. आणि हे असं बनवलेलं आहे ना, हे फिरकीनं बनवलेलं आहे. हे असं ह्याच्यामधून हे असं वळून घ्यायचं, माळ ववायची धाग्याने 9 कडाकण्यांची आणि ते घटाला बांधायचे. आणि हे नैवेद्य दाखवायचा, समोर देवीच्या समोर ठेवायचा. तर अशी बनवलेली आहेत कडाकणी. हे कडाकणे असेच कडक एकदम पातळ लाटतात आणि फुगू नये म्हणून अशा चिरा पडतात. आता हे तळून घेऊया. हे आपण असं पैंजण तळून काढलं. तर ही सुपारी, हे गळ्यातलं मंगळसूत्र, हे कानातलं, वेणी, हे जोडवे, हे पिठापासूनच तयार केले. हे जोडवे, ही फणी, केसरंजराची फणी आणि हे खाऊचं पान.